आयडियल स्पोर्ट अकॅडमीतर्फे बँक ऑफ बडोदा पुरस्कृत स्वातंत्र्य दिनानिमित्त झालेल्या बीओपी ट्रॉफी बुद्धिबळ स्पर्धेमध्ये 8 वर्षांखालील गटामध्ये झियान नागरिचाने, 11 वर्षांखालील गटामध्ये शिवांश गिरीनं आणि 14 वर्षांखालील गटामध्ये अथर्व देशमुखने सर्वाधिक 4.5 गुण घेत गट विजेतेपद पटकावले। फिडे गुणांकित शिवांश गिरीने प्रथम स्थानावर झेप घेताना निर्णायक 5व्या फेरीपर्यंत आघाडीवर राहिलेला फिडे गुणांकित धैर्य बिजलवानचा 4 गुण 28व्या मिनिटाला पराभव केलाय। स्पर्धेचं पारितोषिक वितरण सोहळा ॲडव्होकेट प्रकाश लब्धे, ॲडव्होकेट प्रेमानंद भोसले, डॉक्टर सचिन शिंदे, शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण आदी मंडळींच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झालाय। विविध जिल्ह्यातील फिडे गुणांकित सब ज्युनियर बुद्धिबळपटूंसह एकूण 162 खेळाडूंच्या सहभागाने रंगलेल्या स्पर्धेमध्ये 90 विजेता उपविजेत्यांना गौरवण्यात आले। पहिल्यांदा मी आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी आणि RMMS यांचं मी कौतुक करेन की त्यांनी प्रत्येक वेळेस अशा लहान मुलांसाठी बुद्धिबळ स्पर्धा ऑर्गनाइज करतात। त्या बुद्धिबळ स्पर्धा ऑर्गनाइज करण्यासाठी ज्या त्यांना स्पॉन्सर्स वगैरे लागतात ते स्पॉन्सर्स घेऊन येतात। त्याच्यामुळे काय होतं की लहान मुलांच्या बुद्धीला थोडा वाव मिळतं आणि आज मुलांनी कदाचित शाळेत पण गेले असतील, फ्लॅग होस्ट पण केला असणार, तरी सुद्धा ते या बुद्धिबळ खेळण्यासाठी उत्सुकताने आलेले आहेत। या स्पर्धेमध्ये आज कमीत कमी दोन्ही सेशन्स मध्ये मिळून एकूण 160 विद्यार्थ्यांनी पार्टिसिपेट केले आहेत आणि सगळे म्हणजे विशेष म्हणजे सगळे मुलं जे आहेत ते 10वी म्हणजे 1ली ते 10वीच्या वर्गातले मुलं आहेत। तर डेफिनेटली हे खूप चांगलं काम झालेलं आहे। प्रत्येक वर्षी बँक ऑफ बडोदा ह्या स्पर्धा आयोजन करण्यासाठी आयडियलचं सहकार्य घेतं आणि शालेय मुलांना जी बेस असतो तो शालेय मुलांपासूनच सुरू होतो आणि ह्या मुलांना जर आतापासून चेसची आवड निर्माण झाली तर भविष्यात अनेक चांगले खेळाडू निर्माण होऊ शकतात। आता आपण आपले बुद्धिबळामधले अनेक खेळाडू जे आहेत ते कुमार गटातले आहेत, जे टॉप 10 मध्ये आहेत वर्ल्ड रँकिंग मध्ये, ते सगळे कुमार गटातले आहेत, म्हणजे सगळे तरुण आहेत। त्याचं गमकच हे आहे की शालेय मुलांपासून म्हणजे एज ऑफ 7 अंडर 7 पासून जर तुम्ही चेस बुद्धिबळ खेळायला लागलात 7व्या वर्षापासून तर तुम्ही नक्कीच जगातले चांगले खेळाडू बनू शकता। म्हणून आम्ही शालेय मुलांवरती जास्त फोकस करतो। कुठं असतो आणि बुद्धिबळांना भविष्य खूप चांगलं आहे। बुद्धिबळ खेळाडूंना अनेक ठिकाणी तुम्हाला जॉब मिळतातच, त्याबरोबर आत्ताच जे ग्रँड मास्टर्स झालेले आहेत त्यांना सुद्धा सरकारकडून वेगवेगळ्या अनुदान सुद्धा मिळतं। आर्थिकदृष्ट्या खर्चिक आहे पण हा खेळ तुमच्या बुद्धीशी रिलेटेड आहे। जरी खर्चिक असला तरी जेवढा फुटबॉल किंवा कॅरम आपला फुटबॉल किंवा क्रिकेट खर्चिक आहे तेवढा बुद्धिबळ खर्चिक नाही। प्रियांका सिंह, स्टार महाराष्ट्र न्यूज, परळ।